तर आम्ही यावर्षी सोयाबीन पेरलेले आहे. 17 जूनची पेरणी झालेली आहे आणि त्यानंतर 2 जूनला आपल्या 2 ऑगस्टला भयानक पाऊस पडलेला आहे. पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सोयाबीनला काही सोयाबीनला शेंगात नाही, तर काही सोयाबीनला आहे तर थोडाफार माल आहे. काही पूर परिस्थितीमुळे काही वाहून गेलेले आहे. तर गव्हर्नमेंटने जे 25% विमा कंपन्याला दिलेली रक्कम आहे ती रक्कम फारशी पुरेशी नाही. त्यामध्ये आम्हाला एकरी खर्च लागतो बघा, एका एकराला सोयाबीनला लागतो काढणीपर्यंत हालर म्हणून निघोस्तोवर 18,000 रुपये खर्च लागतो. त्यामध्ये काही भागत नाही. आणि सध्या सोयाबीनचा दर आहे 44 रुपये दर आहे मार्केटला सध्या चालू आहे. आणि गव्हर्नमेंटचा आहे दर 4895 रुपये गव्हर्नमेंटचा दर आहे. तर यावरती सोयाबीनचा उतार तो आम्हाला एकरी 4 ते 5 क्विंटल येतो उतार. दरवर्षी 7 ते 8 क्विंटल येतो. यावर्षी 4-5 क्विंटलनं घट झालेली आहे. तर त्यामध्ये गव्हर्नमेंटनं 25% रक्कम देऊन काही भागत नाही. तर त्यामध्ये असाही हेतू झाला शेतकऱ्याचा की यामध्ये काढणीचा खर्च, पेरणीचा खर्च आणि उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्याला 1 पण रुपया उरत नाही. स्वतःच्या पदरातले पैसे खर्च करून कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना एक विनंती आहे गव्हर्नमेंटला की बाबा आम्हाला नाही का कमीत कमी नाही का 50% रक्कम तात्काळ गव्हर्नमेंटने द्यावी. तर त्यामध्ये काय होईल माहिती आहे का, शेतकऱ्याचा दिवाळी, दसरा जे सण आहेत त्याच्यामध्ये थोडाफार तरी उदरनिर्वाह होईल. आणि तुम्ही बघू शकता की सगळ्यात जास्त पूर परिस्थिती निर्माण सगळ्या महाराष्ट्रात झालेली आहे. आणि सोयाबीन हे 2 नंबरला पीक आहे महाराष्ट्रात पिकवणारं. तर त्यामध्ये कुठेही काही शेतकऱ्याला नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. तर ती गव्हर्नमेंटला विनंती आहे आणि तहसीलदार साहेब व कलेक्टरला साहेबाला विनंती आहे की सण आता तोंडावर आलेले आहेत तरी शेतकऱ्याला तात्काळ लवकर मदत मिळावी. 4 बॅग सोयाबीन पेरलेलं आहे. आजच्या वेळेस ते 50%च्या आत आहे. 50%च्या आत घट झालेली आहे. आणि यावर्षी काही सरकार तुटपुंजी मदत देईल त्याच्यात काय आम्ही समाधान नाहीत. लेकी बाळीचं उद्या दिवाळीला हे सुद्धा आम्ही करू शकत नाहीत. एवढं नासोडी झाली, कधी पाणी जास्त तर कधी कमी. त्याच्यामुळे आम्ही फार नाराज आहोत सरकारच्या तुटपुंजी मदतीवर. काय अपेक्षा आहे, किती मिळायला पाहिजे? कमीत कमी सोयाबीनला 6-7 हजार रुपये भाव पाहिजे. आणि गेल्या वर्षीपेक्षा 50%ही नाही. गेल्या वर्षीपेक्षा 50%त सध्या नाही. काय कारण आहे याला? हे पाऊस काळ कधी जास्त तर कधी कमी. वाहून गेलं, काही शेंगा लागल्या नाही काही. ठीक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.